नमस्कार, अद्विकाच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण भोगीची मिक्स अशी आमटी करणार आहे। एकदम महाराष्ट्रीयन रेसिपी, पारंपरिक पद्धतीची झणझणीत अशी भोगीची आमटी। सोबत बाजरीची भाकरी, तेल लावलेली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्व भाज्या स्वच्छ अशा निवडून धुवून घेतलेल्या आहेत। आपण 1 वाटी वाटाणा, 1 वाटी गाजर बारीक चिरलेला, 1 वाटी पावटा, 2 चमचे तीळ, थोडा कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, हरभरा, अर्धी वाटी शेंगदाणे, इथं आलं लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे आणि 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून मी। चला तर मग आपण आमटी करून घेऊया। त्याच्यासाठी मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं कडकडलं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची। नंतर सर्व कढीपत्ता टाकून घ्यायचा। थोडंसं हलवून आहे ना आपल्याला इथं वाटण टाकून घ्यायचंय। इथं जिरं, खोबरे आणि तीळ याचं वाटण बनवून घेतलं होतं मी। ते आपण 1-2 चमचे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। ते छान असं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचंय। वाटण छान तेलामध्ये परतलं ना तर ते असं कडवट वगैरे लागत नाही। नंतर वाटण आपलं भाजून झाल्यानंतर आलं लसूण आणि मिरचीचं 2 चमचे वाटण टाकून घ्यायचं। ते आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं। नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो पण आपल्याला छान असं तेलामध्ये चांगला गळेपर्यंत शिजून घ्यायचा। टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला इथं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे। याने आपला टोमॅटो लगेच शिजला जातो। पाहू शकताय टोमॅटो आपला चांगला शिजून तयार झालेला आहे। चांगलं त्याला तेल सुटले। नंतर आपण सर्व भाज्या इथे टाकून घेणार आहे। वाटाणा, हरभरा, पावटा, बारीक चिरलेलं गाजर, शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी। हे सर्व आपल्याला या मसाल्यामध्ये तेलामध्ये चांगले सर्व भाज्या भाजून घ्यायचे आहेत। तेलामध्ये सर्व भाज्या भाजल्यानंतर त्याची एक वेगळीच चव येते। त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला खूप वेळ या तेलामध्येच परतवून घ्यायचे आहेत। लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही। नंतर 1-2 चमचे तीळ टाकायचे। ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। नंतर आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचे। मसाले म्हणजे काय, कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे मी, ते 1-2-3 चमचे, आणि मिरची पावडर टाकलेली आहे 1-1.5 चमचा। बाकीचा कोणताही मसाला मी तर वापरलेला नाही। अस्सल पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन भोगीची आमटी होते इथं। एकदम अप्रतिम अशी लागते चवीला। आपण ही सर्व चटणी आपली छान अशी भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं त्यातला परतवून आहे ना तेल सुटेपर्यंत चांगलं ते भाजून द्यायचं। आपल्या भाजीला चांगलं तेल सुटलं पाहिजे। नंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। गार पाण्याचा वापर नाही करायचा, गरम पाणी टाकायचं। गरम पाण्याने चव छान लागते आपल्या आमटीची। थोडं जास्तीचं पाणी घालायचं, कारण आपल्या भाज्या सर्व मी कच्च्याच टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शिजवून नाही टाकलेल्या। त्या या आमटीमध्ये शिजणार आहेत सर्व भाज्या। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। सुरुवातीला आपण थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथं त्याच्या अंदाजाने आपल्याला
मीठ टाकून घ्यायचे। पाहू शकता आपल्या सर्व भाज्या भाजून मस्त अशा तयार झालेल्या आहे। त्याच्यामध्ये आता पाणी पण आपण टाकून घेतलेलं आहे। मी वांग आणि बटाटा नंतर टाकलेला आहे, तेलामध्ये टाकलं नव्हतं ते। 1-2 वांगी आणि 2 बटाटे त्याच्या पण फोडी करून मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे 1-5 चमचे, ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले। उकळी आल्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सगळं आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती चांगलं शिजवून द्यायचं। आपली आमटी शिजते तोपर्यंत आपण भाकरीची तयारी करू, भाकरी घालून घेऊ। याच्यासाठी मी 1-2 वाटी भाकरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याची उतवणी टाकून घ्यायची, म्हणजे छान आपली भाकरी तयार होते। इथं पाणी गरम असतं म्हणून आपल्याला असं एखाद्या चमच्याच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने सर्व ते पीठ आपल्याला हलवून घ्यायचं। गरम पीठ असतं ते, त्यामुळे हाताला चटका बसू शकतो। हे सर्व आपल्याला थोडंसं नरम झालं की हाताने एकजीव करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना मळून घ्यायचं ते पीठ सगळं आपलं। नंतर त्याचा एक छोटासा गोळा बनवून त्याची भाकरी बनवून घ्यायची। पीठ आपलं चांगलं मळलं गेलं पाहिजे, त्यामुळे भाकरीला चिरा नाहीत पडत। थोडंसं खाली पीठ भुरभुरायचं, नंतर त्याच्यावरती आपल्याला ही भाकरी आपली थापून घ्यायची। पाहू शकताय अगदी इझी आपली भाकरी इथं थापली जाते, अगदी चिटकत वगैरे असं काही होत नाही। भाकरी आपली इथं थापून तयार झालेली आहे। भाकरी तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती वरून तीळ टाकून घ्यायचे आणि थोडं त्याला थापून घ्यायचं नंतर, म्हणजे तीळ असं त्याला चांगलं चिपकून बसतं। नंतर तवा गरम झालेला आहे आपला इथं आणि आपली भाकरी त्याच्यावरती टाकून घ्यायची। थोडा वेळ जाऊ द्यायचा, नंतर आपल्याला त्याला वरून असं पाणी लावायचं आणि परत पलटून घ्यायचं। इकडूनही आपली भाकरी चांगली भाजलेली आहे। आता आपण परतून दुसऱ्या साईडून भाजून घेऊ। पाहू शकता आपली भाकरी कशी टम्म फुगलेली आहे, मस्त अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे। आपली आमटी तयार झालेली आहे। आता आपण ही भाकरी सोबत सर्व करून घेऊया। भोगीची आमटी, त्याच्यासोबत बाजरीची भाकरी, वरून त्याच्यावरती थोडंसं तीळ आणि कोथिंबीर। मस्त अशी लागते ही आमटी आपल्याला। या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अद्विकाच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।